देव माझा कन्स्ट्रक्शन आणि जनापा युवा मंच न नाणेफेकीचा कौल जिंकत पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. देव माझा कन्स्ट्रक्शनला इथे फलंदाजी करण्याकरता प्राचारण केलंय. मॅचला सुरुवात ऑफिशियल इशारा पंचाच्या माध्यमातून आलाय. पहिला बॉल घेऊन गोलंदाजाच्या ट्रॅकवर गोलंदाज सज्ज. पहिलाच बॉल तिथे फक्त दिशा दर्शवली. लॉंग ऑफ कडे बॉलला खेळले. मिड ऑफ नव्हता त्या कारणानं बॉल लॉंग ऑफ मध्ये जोपर्यंत उचलला गेला एक सिंगल मध्ये चेंडू कन्वर्ट झालाय. सुरुवात अगदी शांततेनं तिथे आपल्याला पाहायला मिळाली. हा डाव अगदी योग्य तऱ्हेनं त्यामध्ये धावा तुम्हाला धाफलकर उभ्या कराव्या लागतील. 7 ओव्हरची ही मॅच आहे देव माझा कन्स्ट्रक्शन आणि जनापा युवा मंच मधली. यावेळेस मात्र हा बॉल समोरच्या बाजूने योग्य तऱ्हेने खेळलाय. बॉल साइड स्क्रीनच्या दिशेनं मात्र जोपर्यंत लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षकानं बॉलला उचललं एक सिंगल ती दाफलकावर जोडली गेली. 1च्या मदतीने दाफलकामध्ये वाढ होती आणि धावसंख्या धावसंख्या 2 या आकड्यावर आहे. यावेळेस हा बॉल तिथे जर आपण पाहिलं तर निर्धावाच्या स्वरूपानं पहिल्या ओव्हरमध्ये अगदी मॅन्डेटरी पॉवर प्ले करता बंधनकारक असणारं पहिलं षटक आहे. पुढचा बॉल गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होतोय. इथे मात्र हा बॉल ऑन साइडला क्षेत्ररक्षक चुकी करतोय आणि त्या चुकीचं भुगतान इथे निश्चित करावं लागेल. रन तिथे इझिली कंप्लीट झाली. धावसंख्येमध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकार असताना जाऊन पोचते एकंदर 3 या आकड्यावर. पहिल्या ओव्हरचा खेळ 4 चेंडू आणि 3 धावा या राफलगावर आहेत. चला मॅच कंटिन्यू ठेवायची आहे. जास्त काळ तुम्हाला एकमेकांमध्ये तर चला पुढेच एकदा मॅच कडे आपण जाऊया. थोडासा व्यत्यय होता त्यानंतर ते सर्व सुधारत आपण मॅच पुढेच एकदा सुरू करतोय. विकास गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. भूषण आणि शुभम अशी 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालेत. 3 बॉल मध्ये 2 वर बॅटिंग करताना शुभम तर 1 बॉल 1 वर भूषण आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. षटकातील 5वा बॉल घेऊन गोलंदाज विकास. यावेळेचा बॉल तिथे जर आपण पाहिला तर वाईटचा इशारा आलाय. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होती. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना धावसंख्या जाऊन पोचते ती 4 चेंडूचा खेळ समाप्ती अखेरीस 4 या आकड्यावर. सुरुवात ती महत्वाची आहे आणि इथे विकेट जरी गमावली नसली तरी धावसंख्येमध्ये रोख आहे. यावेळेस हा बॉल तिथे जर आपण पाहिलं तर निर्धाव डॉटच्या स्वरूपाने निघत असताना पाहायला मिळतोय. विकास अगदी योग्य टप्प्यावर गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळाला आणि योग्य टप्प्यावरनं चेंडूमध्ये फिरत असताना त्याला विकेटच्या मागे नेण्याचा प्रयत्न त्यानं जरूर केलाय. फलंदाजाला शांत ठेवले. 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. यावेळेस मात्र हा बॉल तिथे इनफिल्डच्या वरनं योग्य तऱ्हेने सजवलाय. बॉल चाललाय सीमारेषेच्या दिशेने आणि निघून जाईल. यावेळेस सरळ सीमारेषा पार चौकारामध्ये परावर्तित केला जाईल. इथे रन्स मिळतील 4.
एक ओव्हरचा खेळ, 8 धावा धाफलकावर आहेत. एक बाउंड्री जिथे आपल्याला भूषणच्या बॅटमध्ये पाहायला मिळाली. मोहित नवीन गोलंदाज गोलंदाजीच्या ट्रॅकवर. पहिलाच बॉल फुल टॉस उडवलंय, त्याला फेकून दिलंय. व्हीआयपी डाईसला सलामी देण्याकरता सीमा रेषा पार, दर्जेदार क्वालिटी ब्रँडेड तडाखा षटकार. यावेळेस मात्र पुढच्या एकदा बॅक टू बॅक दुसऱ्यांदा बॉल चाललाय सीमा रेषा पार. दुसरा तडाखा षटकार. 6. धावसंख्या जर आपण पाहिली तर 20 धावा. इथे मात्र चांगला बॉल तिथे आपल्याला पाहायला मिळाला. समोरच्या बाजूने लॉंगऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केलं जाईल. 1च्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होती. 21-21 या धावसंख्येवर धावफलक पोहोचत असताना 1.3 षटकाचा खेळ आणि 21 2 षटकार जे खणखणीत स्वरूपाने आले ते महत्वाचे ठरले या डावामध्ये. इथे मात्र पुढे खेळण्याचा प्रयत्न अपील आहे, मात्र पंचांवर कुठलाही प्रभाव त्या अपीलचा नाहीये. एक निर्धाव चेंडू तिथे आपल्याला पाहायला मिळतोय. देहस्टीला स्पर्श करणारा हा बॉल विकेट कीपरने कॅरी केला गेला होता आणि तिथे अपील पाहायला मिळाली. मात्र जोश कम उत्साह तो आपल्याला त्यामध्ये पाहायला मिळाला. कॉन्फिडन्स लेवल नव्हता. चांगला बॉल यावेळेस मात्र फिरवण्याचा प्रयत्न केला आणि एक चांगला चेंडू तिथे आपल्याला पाहायला मिळाला. पाच चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला. एक चेंडूचा खेळ अजूनही या ओव्हर मधला शिल्लक आहे. यावेळेस मात्र हा बॉल तिथे क्षेत्ररक्षक गफलत चुकी करतोय. बॉल गेला सीमा रेषा पार. चौकारामध्ये कन्वर्ट झालाय. 4. सज्ज होतोय गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं विकास. इथे मात्र पहिलाच बॉल त्याला आसमान दाखवलंय. फेकून दिले बॉलला. लॉंगऑफच्या डोक्यावरनं सीमा रेषा पार. दर्जेदार स्ट्रोकची अनुभूती. षटकार. हे बघा रिप्ले मध्ये तुम्हाला पुन्हा एकदा पाहायला मिळेल. इथे बॉल जर आपण पाहिला तर अगदी पुढ्यात होता आणि त्या बॉलला अगदी योग्य तऱ्हेने उचलला आणि फेकून दिला. ओव्हरपिच झाला होता चेंडू. त्याचा योग्य त्याने फायदा घेतला. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ओव्हरपिच बॉल ते मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला कदापि पाहायला मिळणार नाही आणि यावेळेस तेच झालं. षटकाराला यावेळेस थोडस बाहेरच्या बाजूने काढण्याचा प्रयत्न अतिरिक्त बाहेर राहिला. वाईटचा इशारा पंचाच्या माध्यमातून आला आणि या वाईट बरोबरच धावसंख्या ती पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळाली. 32 ऑन बोर्ड. प्रोजेक्टेड स्कोर जर आपण पाहिला तर याच धावगतीने पुढे सरकत राहिला तर तो 100 गाठू शकतो या 7 ओव्हरच्या मॅच मध्ये. आणि रात्रीच्या फ्लड लाईट क्रिकेटमध्ये 100 रन्स म्हणजे एक चांगली टोटल ती समजली जाते. त्या टोटल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू शकता तुम्ही. यावेळेस मात्र हा बॉल तिथे एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळलाय. क्रिकेटच्या सौंदर्याला झळकवणारं ते क्षेत्र. तिथनं बॉल दणदण करत चाललाय सीमा रेषा पार. चौकार. रिप्ले मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल गोलंदाज तिथे व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न करत होता. पिचिंग आउटसाइड दी ऑफ टर्म होती आणि त्या जागेचा योग्य त्याने वापर केला. एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळला आणि बॉलला सीमारेषेच्या पलीकडे नेलं. चौकारामध्ये परावर्तित केलं. या 4च्या मदतीने धावसंख्या 36. 2 चेंडूचा खेळ
समाप्ती एखेरीस. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज विकास समोर जर आपण पाहिलं तर शुभम त्याच्या विरोधामध्ये उभा आहे. यावेळेस उडवलाय समोर डाऊन द ग्राउंड क्षेत्रात. क्षेत्ररक्षकाची कामगिरी अफाट आणि अचाट एक दर्जेदार झेल. विकेट मिळेल माघारी परतावं लागेल कारण इथे संपलाय फलंदाजाचा खेळ. खेळाडू बाद. यावेळेस इथे जर आपण पाहिलं तर एक चांगला चेंडू आलाय निर्धावच्या स्वरूपानं. जी विकेट आली ती महत्वाची ठरली कारण
उपस्थित होत आहेत या जळगाव शहराचे लाडके आमदार कार्यसम्राट आमदार सन्माननीय राजू मामा भोळे इथे उपस्थित होत आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांच्या समवेत जर आपण पाहिलं तर सन्माननीय शक्तीभाऊ महाजन इथे उपस्थित होत आहेत. तसंच सन्माननीय नगरसेवक अतुल भाऊ बाडी इथे उपस्थित होत आहेत. या जळगाव ग्रामीण प्रीमियर लीगच्या वतीनं या सर्व मान्यवर पाहुण्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्या सोबत हे मान्यवर पाहुणे इथे उपस्थित होत आहेत. कार्यतत्पर कार्यसम्राट आमदार साहेब जे आपल्या सोबत इथे उपस्थित झालेत या स्पर्धेची शोभा वाढवण्याकरता ते इथे उपस्थित होत आहेत. त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये जाते. मान्यवर पाहुणे या स्पर्धेला भेट देण्याकरता इथे उपस्थित होत आहेत आणि या सर्वांचं जळगाव ग्रामीण क्रिकेट असोसिएशन यांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत आहे. वेलकम. चला ड्रिंक्स इंटरव्हल समाप्त झाला. लगेचच मैदानाच्या आतमध्ये जाऊन आपण मॅच सुरू करायची आहे. थोडंसं गेम स्पीडअप करा कारण ऑलरेडी मध्ये थोडासा व्यत्यय आला होता. वेळ आपला फुकट गेलाय त्यामुळे इथे विनंती करतोय की वेळ वाचवत थोडासा गेम स्पीडअप करत खेळ करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमधनं करावा. आपल्या समवेत या स्पर्धेच्या निमित्तानं आपले मान्यवर पाहुणे इथे उपस्थित झालेत आणि अतिथी देवो भव अशी आपली भारतीय संस्कृती आहे आणि या अतिथींचा आदर सत्कार करणं त्यांचा आदरातिथ्य करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. आपल्या सोबत उपस्थित असलेले या जळगाव शहराचे लोकप्रिय आमदार कार्यसम्राट आमदार माननीय सन्माननीय श्री राजूभाऊ भोळे यांचा शाही सन्मान आणि सत्कार आपण या मुख्य मंचावरनं करणार आहोत. मी दिनेशजी पवार यांना विनंती करतो की गजानन बापू व दिनेश पवार यांना विनंती करतो की हा शाही सन्मान आणि सत्कार आपण या मुख्य मंचावरनं करावा. आपल्या सोबत इथे सन्माननीय आमदार साहेब उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान आणि सत्कार या स्पर्धेच्या निमित्तानं आपण करतोय आणि त्यांना आपण सन्मानित करतोय. मॅच कंटिन्यू ठेवायची आहे. तसंच आपल्या या मुख्य मंचावर सन्माननीय नगरसेवक अतुल भाऊ बारी इथे उपस्थित आहेत आणि त्यांनाही आपण या स्पर्धेच्या निमित्तानं इथे सन्मानित करतोय. त्यांचा स्वागत सन्मान इथे केला जातोय. हॉटेल सुमेर सिंग चे संघमालक सन्माननीय विशालजी पाटील साहेबांना विनंती की आपण त्यांना सन्मानित करावं. त्यांचा स्वागत सत्कार आपण आपल्या शुभस्ते करावा. विद्यमान नगरसेवक साहेब जे आपल्या सोबत आहेत आणि त्यांना आपण सन्मानित करतोय. त्यांचा आदरातिथ्य या मुख्य मंचावरनं केला जात आहे. अतुल भाऊ बारी यांचा हा सन्मान आपल्याला पाहायला मिळतोय. तसंच आपल्या सोबत उपस्थित असलेले माननीय सन्माननीय शक्तीभाऊ महाजन इथे उपस्थित आहेत आणि त्यांना आपण या स्पर्धेच्या निमित्तानं इथे सन्मानित करतोय. श्रेया कन्स्ट्रक्शन चे संघ मालक सन्माननीय चेतन कापडणे यांना विनंती आहे की आपण त्यांना सन्मानित करावं. त्यांचा स्वागत सत्कार
शक्तीभाऊ महाजन यांचा सन्मान आणि सत्कार आपण आपल्या शुभस्ते करावा. हे मान्यवर पाहुणे आपल्याला या स्पर्धेच्या निमित्तानं लाभलेत आणि त्यांचा शाही सन्मान आणि सत्कार या मुख्यमंचावरून आपण करतोय. सन्माननीय राहुलजी पाटील साहेब इथे उपस्थित होत आहेत. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. विनंती असेल की आपण सन्मानपूर्वक अतिथी कक्षामधनं या स्पर्धेचा आनंद घ्यावा. सन्माननीय राहुलजी पाटील साहेब आपल्या मुख्यमंचावर उपस्थित आहेत. मी दीपकजी पाटील यांना विनंती करतो की आपण त्यांना सन्मानित करावं. या स्पर्धेच्या निमित्तानं आपण त्यांचा सन्मान आणि सत्कार या मुख्यमंचावरनं करावा. सन्माननीय महेंद्रजी परदेशी आपल्या मुख्यमंचावर उपस्थित आहेत. मी अभयदादा पवार यांना विनंती करतो की आपण त्यांना सन्मानित करावं. त्यांचा स्वागत सत्कार आपण मुख्यमंचावरनं करावा. महेंद्रजी परदेशी यांचा सन्मानित इथे केलं जाईल. अभयदादा पवार आपल्याला विनंती आहे की आपण महेंद्रजी परदेशी यांना सन्मानित करावं. त्यांचा स्वागत सत्कार आपण आपल्या शुभस्ते करावा. सन्माननीय नगरसेवक विजयजी पाटील साहेब इथे या मुख्यमंचावर उपस्थित होत आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सन्माननीय नगरसेवक विजयदादा पाटील या मुख्यमंचावर उपस्थित होत आहेत. त्यांचा सन्मान आणि सत्कार या आपण मुख्यमंचावरनं करणार आहोत. हर्षलदादा यांना विनंती असेल की आपण सन्माननीय नगरसेवक साहेबांचा विजयदादांचा सन्मान या मुख्यमंचावरनं करावा. आपल्या समवेत जे मान्यवर पाहुणे इथे उपस्थित आहेत त्यांचा आपण सन्मान आणि सत्कार होत असताना या मुख्यमंचावरनं पाहताय. आपल्या मुख्यमंचावर अजयजी विजयदादा आपल्याला विनंती आहे. सन्माननीय नगरसेवक आपला सन्मान आणि सत्कार इथे केला जातोय ज्याचा आपण स्वीकार करावा. सन्माननीय अजयजी देशमुख इथे उपस्थित आहेत. त्यांना आपण या स्पर्धेच्या निमित्तानं सन्मानित करतोय. प्रणव पोळ यांना विनंती आहे. प्रणव पोळ आपण त्यांना सन्मानित करावं. त्यांचा स्वागत सत्कार आपण आपल्या शुभस्ते करावा. हा सन्मान आणि सत्कार आपल्याला मुख्यमंचावरनं पाहायला मिळतोय. मान्यवर अतिथींचा आदरातिथ्य ते आपल्याला या मुख्यमंचावरनं होत असताना पाहायला मिळते. जळगाव ग्रामीण प्रीमियर लीग पर्व पहिलं जे आपण अनुभवतोय 27 फेब्रुवारी ते 3 मार्च दरम्यान डे अँड नाईट ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतीये. सध्या कृत्रिम प्रकाश होतात ही स्पर्धा खेळवली जाते आणि अगदी चांगल्या मॅचेस आज आपल्याला सर्वांनाच अनुभवायला मिळतात.
धावसंख्या 71 आहे. 4 विकेटच्या पतनानंतर 71 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 6 षटकांचा खेळ आतापर्यंत पूर्णत्वाला आलाय. 2 बॅटर मैदानामध्ये आहे, अतुल थोरात आणि पवन ननावरे असे 2 खेळाडू आहेत. सध्या अतुल थोरात स्ट्रायकर एंडकडे गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं शेवटचं आणि अंतिम षटक. पहिलाच बॉल उडवला, इथे हवेमध्ये संधी आहे. क्षेत्ररक्षकाकडे चुकी होती, त्याकरता बॅकअप देण्याकरता क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. जोपर्यंत बॉलला उचललं, रिटर्न केलं, 2 धावा तिथे सुरक्षिततेनं पळून पूर्ण केल्या गेल्या. या 2 धावसंख्येच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 73 या आकड्यावर. जितू कोळी सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आपल्याला गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतात. जळगाव ग्रामीण च्या सर्व खेळाडूंना एकत्रित करणारी ही स्पर्धा जळगाव ग्रामीण प्रीमियर लीग या स्पर्धेचं हे देखणं आणि शानदार आयोजन आपण सर्वच जण एन्जॉय करतोय. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज जितू कोळी तो सज्ज होतोय. यावेळेस मात्र हा बॉल पेज जनरेट केला, विकेटच्या मागे नेण्याचा प्रयत्न केला, यश मिळालं त्यामध्ये. बॉल जर आपण पाहिला तर सरळ विकेट कीपर जाण्यामध्ये गेलाय. दुसरा बॉल इथे आलाय डॉट. षटक जर आपण पाहिलं तर अंतिमचं आहे. हाणामारी त्यामध्ये करावी लागेल. 80+ उभ्या करण्याचा प्रयत्न तुम्हाला इथनं करावा लागेल. ज्या पद्धतीचा प्लॅटफॉर्म तुम्ही सेट केलाय. चांगला बॉल पुन्हा एकदा थोडस पुढे खेळवलं आणि इथे विकेट मिळाली आहे. माघारी परतावं लागेल बॅटरला. हादरा लागतोय क्रमांक 5चा विकेटचं बदन खेळाडू बाद. दोन्ही संघनायक आपण रिपोर्टिंग करायची. नेक्स्ट मॅच टीम हॉटेल सुमेर सिंग आणि त्यांच्या विरोधामध्ये टीम श्रेया कन्स्ट्रक्शन्स. दोन्ही संघनायक आपण टॉस बॉक्स मध्ये यायचे. आपल्या सोबत उपस्थित असलेले आपले माननीय आमदार साहेब ज्यांच्या शुभस्ते आपण ही नाणेफेक करणार आहोत. चांगला बॉल तिथे आपल्याला पाहायला मिळाला. बॉल जर आपण पाहिला तर तो निर्धावच्या स्वरूपाने निघतोय. एकंदर या ओव्हरचा आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ तो कंप्लीट झालाय. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि त्यानंतर आपण टॉस कडे जातोय. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 74. शेवटचा बॉल आहे आणि यानंतर आपण जातो टॉस बॉक्स मध्ये जिथे नाणेफेक केली जाईल. यावेळेस मात्र विकेटचं पतन होतंय आणि इथे खेळाडूला माघारी परतावं लागेल. तर पूर्वार्धाचा खेळ हा 74 धावसंख्येमध्ये आटोपला. विजयाकरता 75 वाईटचा इशारा आलाय, माफ करा. तिथे 75 ही धावसंख्या राफलकावर आहे. एक चेंडू अजूनही शिल्लक राहतोय. स्टंपिंगची विकेट तिथे मिळत असताना आपल्याला पाहायला मिळाली आहे. बघूया कशा पद्धतीचा खेळ इथे न येणाऱ्या बॉल्सवर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. टॉस का बॉक्स तिथे आपण जॉईंट होणार आहे. दोन्ही कॅप्टन्स आपण टॉस बॉक्स मध्ये जॉईंट व्हायचे. इथे नाणेफेक केली जाईल.
दोन्ही कॅप्टन्स आपल्याला विनंती आहे आपण टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हावं. दोन्ही कॅप्टन्स इथे उपस्थित होत आहेत. टीम हॉटेल सुमेर सिंग आणि श्रेया कन्स्ट्रक्शन ज्यांच्यामध्ये नाणेफेक केली जाते. इथे कॉइन स्पिन केला जाईल. हॉटेल सुमेर सिंग इथे कॉलिंग देणार आहे. काही क्षणचित्र ती टिपली जाते. सुमेर सिंग इथे कॉलिंग देईल. हॉटेल सुमेर सिंग कडनं कॉलिंग होईल. टेल इज द कॉल. हेड इट इज नाणेफेक जिंकली. काय निर्णय घेशील? आम्ही पहिले बॉलिंग करूया. लास्ट टाइम आम्ही बॅटिंग करून थोडं डिफेंड करू नाही शकलो, पण यावेळेस आम्ही डिफेंड करू, आपलं चेस करू टार्गेट. आम्हाला पूर्ण खंबीरपणे आम्ही चेस करणार आहे, मला खात्री आहे. ज्या पद्धतीने स्पर्धा खेळते, ज्या पद्धतीने रन्स बनतायत या स्पर्धेबद्दल काय म्हणशील? कारण पहिलं पर्व आहे उलटली, त्यामुळे काय म्हणशील या स्पर्धेबद्दल? अतिशय चांगली स्पर्धा आहे. ग्रामीण भागातील मुलांसाठी एक खूप चांगला प्लॅटफॉर्म सेट केलेला आहे. मी सगळ्या आयोजक कमिटीला आणि सगळे आपले मान्यवरांना धन्यवाद देतो की त्यांनी आमच्यासाठी एवढं चांगली प्लॅटफॉर्म दिली, आणि मी पण काही ना काही सहकार्य देत जाणार आहे याच्या पुढे, जेणेकरून ही स्पर्धा खूप मोठी होईल. शुभेच्छा असतील आपल्याला. टॉस हरलाय, पहिल्यांदा वाट्याला बॅटिंग आली आहे. टॉस जिंकून काय पहिल्यांदा बॅटिंग केली असते? बॅटिंग केली असते. टॉस जिंकून बॅटिंग केली असती. 100+ टार्गेट ठेवायचं आहे, बस दुसरं काही नाही. 100+ पोहोचायचे. तू या स्पर्धेबद्दल कसा व्यक्त होशील? स्वतः आयोजक आहे, त्याच्यामुळे हे स्पर्धा चांगली होईल आणि याच्या पुढे चांगलं करू आम्ही. आपल्यासोबत आपले लोकप्रिय आमदार साहेब आहेत. साहेबांना विनंती करतो की कसं वाटतंय जळगावच्या ग्रामीण भागातील सर्व जे आपण म्हणतो ना की ग्रामीण भागातील खेळाडूला खूप कमी प्लॅटफॉर्म मिळतं, त्यांच्याकरता प्लॅटफॉर्म उभं केलं गेलंय, त्याबद्दल काय म्हणाल आणि या स्पर्धेबद्दल काय म्हणाल? नमस्कार. जळगाव ग्रामीणच्या सर्व आयोजक, सहभागी झालेल्या सर्व जो 24 टीम झालेल्या आहेत, सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो व आयोजकचाही मनपूर्वक धन्यवाद देतो की आपण शहरापेक्षा आम्ही काही कमी नाही. मला वाटतं हा धावण्याचा मेसेज आपण ग्रामीणने केलेला आहे, आणि नक्कीच ग्रामीणचाही कार्यकर्ता, माझं वैयक्तिक मत असं आहे की शहराचे मुलं ॲक्टिव्ह असतात, पण स्टॅमिना हा ग्रामीणच्या मुलाचा जास्त असतो. कारण ते शेतातमध्ये बऱ्याचसे जुळलेले असतात. पायी चालणं, खेळणं, सायकलिंग करणं या बऱ्याच सवयी असल्यामुळे स्टॅमिना चांगला असतो. आणि कोणताही खेळ असेल, ज्याचा जो स्टॅमिना चांगला आहे तोच विजय होतो. मला वाटतं असा स्पोर्टचा एक लूक राहिलेला आहे. म्हणून मी पुन्हा सर्वांनी टीमला शुभेच्छा देतो. नक्कीच आपण रोज सराव करावा. फक्त आता मर्यादित पुरतं मॅचेस आहे म्हणून खेळण्यापेक्षा 365 दिवस मला वाटतं ग्राउंडवर खेळण्याचा प्रयत्न करा. क्रिकेट असेल, व्हॉलीबॉल असेल, जो काही खेळ खेळता येईल आपल्याला, मला वाटतं आपल्या स्वतःच्या फिटनेससाठी प्रत्येकाने रोज 1 तास जर काढला तर मला वाटतं नक्कीच आपलं शरीर चांगलं राहू शकतं. या सर्वांना शुभेच्छा देतो. मित्रांनो, जसं आज तुम्ही 24 मॅचेस आहे, कोणीतरी जिंकणार, कोणीतरी हारणार, हा मेसेज मला वाटतं आपल्या आयुष्यात सुद्धा उतारला पाहिजे आपण. आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा अपडाऊन होत असतं. कधीतरी काहीतरी अपयश येतं, अपयश येतं. त्यावेळेला निराश न होता परत विजयाच्या मार्गाने आपण लागलं पाहिजे. जसं स्पोर्टमध्ये हारजीत होते, तसं आपल्या आयुष्यातसुद्धा तो एक संदेश घेऊन एक विजयाकडे वाटचाल करा. ह्याच आपल्याला शुभेच्छा देतो. आज आम्हाला इथे बोलवलं, नक्कीच आयोजकांनी सत्कार केला, बोलण्याची संधी दिली. आपले पालकमंत्रीच्या आशीर्वादाने मला वाटतं सर्व कार्यकर्त्यांनी एक चांगला संदेश दिलेला आहे. मी पालकमंत्र्याचाही मनपूर्वक धन्यवाद देईल किंवा त्यांनी आपल्या सर्वांना पाठिंबा दिलेला आहे. सर्व त्यांच्या आपण पाठीमागे आहात. नक्कीच मी पुन्हा माझ्याकडूनही तन-मन धनाने काय जी मदत लागेल ते हक्काने सांगा. मला वाटतं नक्कीच आम्ही मदत करण्याचा नक्की प्रयत्न करू. अशा सर्वांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. एक मॅन ऑफ द मॅच आपण इथे वितरित करतोय. एक मॅच झाली होती शाकंबरी आणि तुषार भाऊ महाजन, ज्यामधला मॅन ऑफ द मॅच समाधान चव्हाण. आपण इथे पुढे यायचंय. त्यांना हे मॅन ऑफ द मॅचची जी आकर्षक क्रिस्टल ट्रॉफी आहे ती आपण इथे देऊन त्यांचा सन्मान करणार आहोत. समाधान चव्हाण जे मॅन ऑफ द मॅच राहिले. श्री पॅथॉलॉजी लॅब आणि त्यांच्या विरोधामध्ये पंकज सीड्स, ज्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच प्रणव पोल. आपण पुढे यायचंय. प्रणव पोल यांना ही क्रिस्टल ट्रॉफी देऊन साहेबांच्या शुभस्ते आपण इथे सन्मानित करतोय. प्रणव पोल जे ठरले मॅन ऑफ द मॅच.
शाकंभरी बोरवेल्स वर्सेस देव माझा कन्स्ट्रक्शन ज्या मॅचची मॅन ऑफ द मॅच आपण इथे वितरित करतोय भूषण चव्हाण. भूषण चव्हाण या आपल्याला मॅन ऑफ द मॅच मी साहेबांना विनंती करतो की भूषण चव्हाण यांना हे पारितोषिक देऊन आपण सन्मानित करावं. भूषण चव्हाण जे ठरले होते मॅन ऑफ द मॅच. इथे हा सन्मान वितरित केला जातोय. सर्व मान्यवर पाहुण्यांचं आम्ही पुण्याचे एकदा मनपूर्वक धन्यवाद मानतो. आपण बहुमोल वेळ दिलात, आपण इथे आलात आणि या आयोजनाला सहकार्य केलं त्याबद्दल आपलं मनपूर्वक धन्यवाद. क्षेत्ररक्षकानं चांगले बदल आले ते दाखवले. बॉलला स्टॉप केलं. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये हा चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जात असताना त्याला थांबवलं आणि तिथे रन वाचवल्या. यावेळेस एक चांगला बॉल तिथे आपल्याला पाहायला मिळाला. फलंदाजाला बीट करत असताना विकेट कीपरच्या हातामध्ये गेला एक निर्धाव चेंडू तो इथे पाहायला मिळतोय. 40 बॉल 75 धावा एक चांगलं टार्गेट सेट केलं. यानंतरच्या दोन्ही टीम आपण आपली टीम मीटिंग करून रेडी राहायचंय, कारण ही मॅच संपल्या लगेचच आपल्याला फिल्डिंग लावण्याकरता मैदानाच्या आतमध्ये यायचं. ऑलरेडी उशीर झालाय. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता सज्ज होतोय. इथे मात्र एक चांगला बॉल निर्धाव चेंडू तिथे आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू या ओव्हरचा गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस मात्र चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. बॉल डॉटच्या स्वरूपाने निघत असताना निर्धावच्या स्वरूपाने निघत असताना पाहायला मिळतोय. ज्या धावा तुम्ही दाफलकावर लावलाय त्या डिफेंड करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि इथे जर आपण पाहिलं तर खूप योग्य तऱ्हेने धावा डिफेंड करण्याचा प्रयत्न तो मैदानाच्या आतमध्ये आपण सध्या पाहत आहे.
यावेळेस मात्र हा बॉल सीमारेषेच्या पलीकडे येतोय. धावसंख्या जर आपण पाहिली तर सिंगल डबल्स न वाढते. एक मोठा फटका या ओव्हरच्या सुरुवातीला आपल्याला पाहायला मिळाला, ज्यामुळे धावसंख्या 10. 34 बॉल 67 धावा या विजयाकरता राफलकावर लावायचे. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज सज्ज होताना यावेळेस मात्र हा बॉल विकेटच्या मागे वेगानं चाललाय. काय लॉंग स्टॉप मध्ये जाईल, मात्र त्याआधी बॉलला स्टॉप केलं. रन्स ही स्टॉप केल्या. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती आता 1 न पुढे सरकत असताना 11 या आकड्यावर. सिंगल डबल्स ज्याला क्रिकेटच्या खेळाचा श्वास म्हटलं जातं. आपण लहानपणापासून एक वाक्य ऐकत आलोय ना, थेंबे थेंबे तळे साचे. अगदी त्या थेंबा थेंबानं तळ साचवणं गरजेचं आहे, कारण मध्ये एखादा मोठा जरा षटकार चौकार तुमच्याकरता येऊ शकतो. खरा बॉलचा वेट जर तुम्ही केला, मात्र मॅच सुरू ठेवणं ते गरजेचं आहे. यावेळेस मात्र हा बॉल तिथे वळवला. शॉर्ट फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे. शॉर्ट फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकाची कामगिरी ती उल्लेखनीय राहिली. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 11 या आकड्यावर आहे. इथे मात्र हा बॉल एक ओव्हर 5 बॉल 1 विकेट 11 धावा या राफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. एकाने येणारे 31 बॉल आणि 61 रन्स त्या इथनं विजयाकरता तुम्हाला बनवायचे आहेत. 66 माफ करा, 31 चेंडू आणि 66 धावा या राफलकावर बनवायचे आहेत. 5 चेंडूचा खेळ या ओव्हर मधला कंप्लीट झालाय. ओव्हर नंबर 2 मधला शेवटचा बॉल. समोर स्ट्रायकर एंडकडे. चला खूप उशीर होतोय, पेनल्टी लावली जाईल. एक खेळाडू शेवटच्या ओव्हर मध्ये तुमचा 38 सर्कलच्या आतमध्ये एक्स्ट्रा ठेवावा लागेल. यावेळेस मात्र बॉलला कट केलंय. पॉईंटच्या जवळपास जोपर्यंत फील्ड केलं, एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केलंय. ओव्हर नंबर 2 चा खेळ संपलाय. 12 1 विकेटच्या पतनानंतर. जळगाव शहराचे लोकप्रिय आमदार ज्यांनी आपल्याला जी LED आहे त्या LED करता आपल्याला स्पॉन्सरशिप दिली आहे. 21,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य त्यांच्या वतीने आपल्याला लाभतंय. त्यांचा मनपूर्वक धन्यवाद. दोन ओव्हरचा खेळ 12 धावा 1 विकेटचं पतन. प्रतिषटक 6 या सरासरीनं रन्स बनतायत. 6 बॉलमध्ये 8 वर अमोल बॅटिंग करतोय. 1 बॉलमध्ये 1 वर बॅटिंग करत असताना तिथे आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाज अनिल माळी. स्ट्रायकर एंडकडे आहे. यावेळेस मात्र फटका फसला. बॉल हवेत आहे. बॅटच्या वरच्या अंगाला हा बॉल लागला. स्टिकरच्या जवळपास जाऊन लागला आणि तिथे माघारी परतावं लागतंय. विकेटचं पतन होत आहे. खेळाडू बाद. धावसंख्या जर आपण पाहिली तर 12 धावा 2 विकेटच्या पतनानंतर 2.1 षटकाचा खेळ आतापर्यंत इथे कंप्लीट झालाय. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज आपल्या गोलंदाजी करण्याकरता सज्ज होतोय.
पुढचा बॉल. यावेळेस मात्र फलंदाजाला नीट हा चेंडू कळत नाहीये. चेंडू उमगला नाही. ज्या पद्धतीने चेंडू डिलिव्हर केला, टप्पा खाला, त्यानंतर दहेज टीवर आला. एक निर्धाव चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळालाय. धावसंख्या जर आपण पाहिली तर 2.2 षटकाचा खेळ. समाप्ती अखेरीस 12 धावा. यावेळेस मात्र हा बॉल तिथे ओव्हर दी बॉलर हेड समोरच्या बाजूने चाललाय. एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केले गेले. एक च्या मदतीनं धावफलक जर आपण पाहिलं तर ते पुढे सरकार असताना धावून पोचते एकंदर 13 या आकड्यावर. 64 धावा येणाऱ्या 27 बॉल मध्ये तुम्हाला धावफलकावर लावायचे आहेत. वाल्मिक जो सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे आणि वाल्मिक यांची गोलंदाजी अगदीच चांगली राहिली आहे. टप्पा चांगला राहिलाय. फलंदाजाला बंदिस्त करण्याचा प्रयत्न चांगला राहिलाय. अमोल स्ट्रायकर रेनकडे. यावेळेस मोठा फटका खेळायचा होता. बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन ते घडवणं शक्य झालं नाही. बॉल जाऊन दहेज स्टीलला स्पर्श करतोय. एक निर्धाव चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळतोय. उंच बरा बलदंत दहेज टीचा खेळाडू तुम्हाला स्ट्रायकर रेनकडे आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र बॅकफुटला जात असताना फटका हवेमध्ये सजवलाय जरूर, मात्र तिथे क्षेत्ररक्षक उभा आहे आणि मिड विकेटच्या क्षेत्रात त्यानं टिपला एक चांगला कॅच. माघारी परतवले फलंदाजाला. विकेटचं बदन. फलंदाज अमोल बॅक टू द डगआउट. नवीन बॅटर विकी मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय. खेळ तर चांगला त्याला मैदानाच्या आतनं दाखवावा लागेल. विकास असं नाव आहे. विकी या नावानं ओळखलं जातं आणि तो सध्या मैदानामध्ये आलाय. 13 3 विकेटच्या पतनानंतर 2.5. सध्या करंट रन रेट जर आपण पाहिला तर 4.59. या मॅच मध्ये विजयाकरता तो रन रेट चालणार नाही. पुढचा बॉल. यावेळेस मात्र आल्या आल्या एक चांगला प्रहार. बॉल जाईल वन बाउन्स ओव्हर दी रोप. सीमा रेषा पार. चौकारामध्ये परावर्तित होईल. इथे रन्स मिळतील 4. चांगला फटका तिथे आपल्याला पाहायला मिळाला. ऑप्शनच्या बाहेर शफल झाला. आल्या आल्या एक चांगला स्ट्रोक तिथे परावर्तित केला आणि बॉलला सीमारेषेच्या पलीकडे चौकारामध्ये घेऊन गेला. या 4च्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होती आणि धावसंख्या 17 3 विकेटच्या पतनानंतर. 3 ओव्हरचा खेळ आतापर्यंत आपल्याला पूर्णत्वाला आलेला पाहायला मिळालाय. धावसंख्या जर आपण पाहिली तर 17 धावा आहेत. 3 विकेटच्या पतनानंतर 3 ओव्हरचा खेळ तो समाप्ती अखेरीस मैदानामध्ये आल्या आल्या विकास उर्फ विकी ज्यानं एक चांगला फटका सजवला. चौकारामध्ये परावर्तित केलं बॉलला. तसाच खेळ मोहितलाही मैदानाच्या आतनं दाखवावे लागेल कारण प्रतिषटक 15 ही सरासरी इथनं तुम्हाला अधोरेखित करायची आहे. यावेळेस मात्र हा बॉल हवेमध्ये या क्षेत्ररक्षक मिड ऑफ मध्ये आहे आणि तिथे टिपला जाईल कॅच. माघारी परतावा लागेल फलंदाजाला. विकेटचं बदन खेळाडू बाद.
गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होतोय. षटकातील पुढचा बॉल इथे ऑफस्टमवर पडला, अतिरिक्त बाहेर राहिला. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून आला आणि या वाईट बरोबर धावसंख्येमध्ये वाढ होती. धावसंख्या जर आपण पाहिली तर पुढे सरकत असताना धावून पोचते एकंदर 18 धावा. कमी गतीनं स्लोवर वन, फलंदाजाला बंदिस्त करणारी लाईन, त्याला अडचणीमध्ये आणणारी लाईन, त्याची सत्व परीक्षा पाहणारी लाईन ती आपल्याला पाहायला मिळाली. गतीमध्ये परिवर्तन केलं गेलं, योग्य टप्प्यावर बॉलला डिलिव्हर केलं गेलं, ओळखू शकला नाही तिथे बॅटर आणि एक निर्धाव बॉल आलाय. यावेळेस पुन्हा एकदा थोडंसं पुढे खेळवलं, गतीमध्ये तेवढा असा वेग दिला गेला नव्हता, बॉलला थोडंसं कमी गतीनं हाताळलं गेलं होतं. चांगली गोलंदाजी करतोय सध्या आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज माही. जी गुणवत्ता आहे ती तुम्हाला मैदानाच्या आतनं दाखवणं गरजेचं आहे आणि माही सध्या जर आपण पाहिलं तर अगदी योग्य तऱ्हेनं आपली गुणवत्ता मैदानाच्या आतमध्ये सिद्ध करत असताना तुम्हाला पाहायला मिळालाय. टप्पा अचूक आहे, गती परिवर्तन कसं करायचं ते ठाऊक आहे, व्हेरिएशन ते आत्ताचं सध्याचं जे अत्याधुनिक टेनिस बॉल क्रिकेट आहे त्यामध्ये खूप इम्पॉर्टंट आहे, महत्वाचं आहे आणि इथे माही चांगलं व्हेरिएशन्स करतोय. पुन्हा एकदा कमी गती गेली होती, ज्याला मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षण खराब, बॉल सीमारेषा पार, चौकारावर परावर्तित झालाय. 4. माही जो सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे, ज्या स्ट्रोक करता तो प्रसिद्ध आहे. झाडू शॉट अगदी तसाच फटका होता हा, ऑफस्टमच्या बाहेर खेचून त्याला तिथे अलॉंग द कार्पेट खेळलं होतं. पुढचा बॉल गोलंदाज माहीकडनं. समोर जर आपण पाहिलं तर स्ट्रायकर एनकडे जितू 3 बॉलमध्ये 4 वर बॅटिंग करत असताना तुम्हाला तो पाहायला मिळतोय. कमी गतीने टाकलेल्या बॉलला हेरणं कठीण झालं, बॉल हवेत. शॉर्ट फाईन लेगचा खेळाडू, त्यानं टिपला एक झेल, संपवलाय फलंदाजाचा खेळ. विकेटचं बदन, खेळाडू बाद. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होतोय. इथे मात्र उडवलंय बॉलला, बॉल सीमारेषा पार. षटकार 6. गरज होती या पद्धतीच्या फटक्याची, कारण टीम खूप जास्त प्रेशर मध्ये आली होती आणि हा प्रेशर रिलीज करण्याकरता एक मोठा फटका अत्यावश्यक होता. हे बघा तुम्हाला दाखवलं जात आहे. थोडासा आखूड राहिला तिथे, क्रीजच्या अगदी कोपऱ्याचा वापर केला, बॅकफुटला गेला आणि तदनंतर हा स्ट्रोक खेळला. बॉल गेलाय तिथे ओव्हर दी स्क्वेअर लेग, षटकारामध्ये गेलाय, 6 धावांमध्ये गेलाय. धावसंख्या जर आपण पाहिली तर 28 धावा. चार पूर्णांक 1 षटकाचा खेळ. धावसंख्या जर आपण पाहिली तर 29 धावा या राफलकावर आहेत.
पुढचा बॉल गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होतोय ऑफ्टमवरनं इथे उडवलंय बॉलला हवेमध्ये बॉल चाललाय स्वीपर कव्हर मधनं सीमा रेषेच्या पार तिथे चौकारामध्ये परावर्तित झालाय रन्स मिळतील 4 एक चांगला देखणा फटका इथे आपल्याला मैदानाच्या आतनं पाहायला मिळाला खूप जास्त बाहेर होता रूम मिळाला वेग तेवढासा नव्हता आणि त्याचा फायदा घेतला बॉल सीमा रेषेच्या पलीकडे गेलाय धावसंख्या जर आपण पाहिली तर 33 धावा 5 विकेटच्या पतनानंतर इथे मात्र हा बॉल अगदी योग्य तऱ्हेने तिथे डिलिव्हर केलाय फलंदाजाला शांत करण्याचा प्रयत्न केलाय 15 चेंडू आणि 44 धावा ज्या विजयाकरता राफल कव्हर लावायचे आहेत 15 बॉल इथनं शिल्लक आहेत 44 रन्स रिक्वायर्ड टू विन पहिलं पर्व आहे जळगाव ग्रामीण प्रीमियर लीगचं मात्र अगदी दिमागदार त्याचं आयोजन या पहिल्या पर्वात आपल्याला मैदानाच्या आतनं पाहायला मिळत आहे जनाप्पा युवा मंच सध्या मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना देव माझा कन्स्ट्रक्शनच्या विरोधामध्ये जनाप्पा युवा मंच संघ थोडासा स्ट्रगल मध्ये पाहायला मिळाला कारण रिक्वायर्ड रन रेट तो जर आपण पाहिला तर 17.60 तो गरजेचा आहे आणि सध्या जी धावगती आहे ती 7.07 ची आहे त्यामुळे अडचणी या त्यांच्याकरता निश्चित निर्माण झाल्यात त्या अडचणींवर त्यांना मात करत चांगला खेळ तो मैदानाच्या आतनं दाखवावा लागेल आक्रमकता या क्रिकेटच्या खेळाची सर्वात मोठी बाजू आहे तुमच्या बचावाचा सर्वात मोठा पर्याय जर काय असेल क्रिकेटमध्ये तर तो आक्रमकता आहे तुम्ही त्यानंच वाचू शकता विपक्षी टीमला दडपणाखाली आणू शकता आणि इथे जर आपण पाहिलं तर ते आक्रमण पूर्णपणे लुप्त पावलंय 13 बॉल 44 ची गरज आहे 300 पेक्षा जास्त स्ट्राईक रेटनं बॅटिंग मैदानात करावा लागेल षटकार ते सातत्यानं गुच्छामध्ये तुम्हाला ते षटकार खेचावे लागतील या दरम्यान आणखी एक चांगला बॉल फलंदाजाच्या अगदी डोळ्याच्या समोरनं त्याच्या कानातनं एक आवाज करताना जागते रहो शिटी वाजवत हा बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये गेला एक निर्धाव चेंडू तिथे आपल्याला पाहायला मिळाला ओव्हर नंबर 5 चा खेळ संपलाय 33 विकेटच्या पतनानंतर नेक्स्ट मॅच बोथ टीम ऑन युअर मार्क सज्ज राहायचंय लगेचच फिल्डिंग सजवण्याकरता आपल्याला मैदानाच्या आतमध्ये जायचंय कारण ऑलरेडी थोडासा उशीर आज आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतोय धावसंख्या 33 विजयाकरता 12 चेंडू आणि 44 धावसंख्येची गरज यावेळेस जर आपण पाहिलं तर एक चांगला चेंडू विकेटच्या मागे निर्धावच्या स्वरूपाने निघत असताना आपल्याला पाहायला मिळालाय डॉटच्या स्वरूपाने निघत असताना आपल्याला पाहायला मिळतोय अगदी दर्जेदार गोलंदाजी या संपूर्ण टीमनं अर्थात जनाप्पा युवा मंचनं मैदानाच्या आतमध्ये केली हा बॉल तिथे ऑफस्टम्पच्या बाहेर पडला अतिरिक्त बाहेर राहिला वाईटचा इशारा पंचाच्या माध्यमातून येतोय या वाईट बरोबर धावसंख्या 34 धावा देव माझा कन्स्ट्रक्शन हा संघ हळूहळू एक एक पाऊल विजयाच्या दिशेने टाकत असताना आपल्याला पाहायला मिळतोय कारण प्रतिकार तो शांत आहे यावेळेस बॅटच्या आतल्या साईडच्या लागलेला हा बॉल त्यावर 2 रनचं कॉलिंग आहे थोडीशी उशिरानं धावायला सुरुवात केली होती आणि तरीही 2 रन तिथे कंप्लीट केल्या 2 रन करता हरिण झालेले 2 खेळाडू आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिले आणि वेगानं त्या हरणाच्या वेगानं त्यांनी या 2 रन्स त्या कंप्लीट केल्या ज्यामुळे धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 36 या आकड्यावर
5 विकेटची पतनं आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत. 5.2 षटकाचा खेळ तो आतापर्यंत पूर्णत्वाला आलाय. इथे मात्र ऑन साइडला पुल करायचा होता. यावेळेस शॉर्टम पुलचा प्रयत्न, एक सिंगल त्यापेक्षा जास्त मिळणार नाही. द्विधा मनस्थिती होती फलंदाजाची. आधी त्याला लॉंग लेग किंवा स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळायचं होतं, मात्र नंतर इरादा बदलला आणि त्याने मिड विकेट खेळणं पसंत केलं. ही द्विधा मनस्थिती तुमच्या फलंदाजी करता नेहमीच धोकादायक असते आणि इथे तीच द्विधा मनस्थिती आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. उडवलं यावेळेस समोर डाऊन द ग्राउंड क्षेत्रात, बॉलला फेकून दिलंय साइड स्क्रीनवर. बॉल जातोय सीमारेषा पार. इथे आलाय एक दमदार स्ट्रोक, षटकार 6. आपण जर पाहिलं तर जनाई ट्रेडिंग कंपनी श्री जितेंद्र भाऊ नारखेडे, माजी सरपंच भादली यांच्या स्टँडला सलामी देणारा हा षटकार आपल्याला पाहायला मिळाला. बागफुटला गेला, जागा बनवली, पुण्याच्या एकदा बॉलला आसमान दाखवलंय, फेकून दिलंय हा बॉल सीमारेषा पार. बॅक टू बॅक दुसरा दमदार तडाखा, षटकार. येणारे हे षटकार खूप महत्वाचे राहिलेत. या डावामध्ये फिरवलेला बॉल त्याला योग्य त्याने हेरला, शफल झाला, इम्प्रोवायझिंग स्ट्रोक त्याला अंजाम दिला आणि बॉलला सीमारेषा पलीकडे षटकारामध्ये परावर्तित केलं. आणि या षटकाराच्या मदतीनं धावसंख्या 49, 49 धावा. थांबून चालणार नाही, असे षटकार तुम्हाला कंटिन्यू खेळावे लागतील, कारण 7 बॉलमध्ये इथं 28 ची गरज आहे. एक षटकार या बॉलवर आला तर मग शेवटी 6 बॉलमध्ये 22 ची गरज. त्यामुळे या बॉलवर षटकार खेळण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतनं सचिनला करावा लागेल. यावेळेस मात्र हा बॉल ऑन साइडला जोरकस मारला, क्षेत्ररक्षक येतोय बॉलवर, जोपर्यंत फील्ड केले गेले तिथे दुसऱ्या रन करता कॉलिंग असेल आणि 2 धावा सुरक्षित पळून पूर्ण केल्या जातील. या 2 धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या 51 आता विजयाकरता येणारे शेवटचे 6 बॉल आणि 26 धावसंख्येची गरज. गोलंदाजीच्या ट्रॅकवर भूषण गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. बघूया कशा पद्धतीने गोलंदाजी इथे भूषणच्या वतीने केली जाईल. हा बॉल चांगला आहे. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 52 हा आकडा आपल्याला धाफल कव्हर पाहायला मिळतोय. त्रेपन्न धावा या राफल कव्हर आहेत. 6.1 षटकाचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. यावेळेस मात्र हा बॉल मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करायचा होता. बॉल तिथे जर आपण पाहिलं तर एक सिंगल मध्ये कन्वर्ट झालाय. या मॅचची आता जर आपण पाहिलं तर येणारे बॉल शिल्लक आहेत इथनं 4 आणि रन्स पाहिजेत विजयाकरता 23. म्हणजे प्रत्येक चेंडूवर षटकार तो तुम्हाला मैदानाच्या आतनं खेचावा लागेल. या दरम्यान हा बॉल उडवलाय, हवेमध्ये आहे आणि क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावलाय आणि त्याबरोबर या मॅचची आता उरली येते फक्त औपचारिकता, कारण या मॅचवर निर्विवाद वर्चस्व ते प्रस्थापित करत असताना आपल्याला क्षेत्ररक्षण करणारा संघ तो पाहायला मिळतोय. कारण इथे जर आपण पाहिलं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, बॉल हवेमध्ये होता आणि तिथे एक चांगला झेल, विकेट मिळते, फलंदाज बाद.
जी औपचारिकता आहे ती इथे पूर्ण केली जाते. निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले. जी औपचारिकता आहे ती पूर्ण होते. यानंतरच्या दोन्ही संघ आपण सज्ज राहायचे, कारण मॅच जर आपण पाहिली तर देव माझा कन्स्ट्रक्शन या टीमच्या बाजूने हा सामना पूर्णपणे झुकलाय आणि इथे देव माझा कन्स्ट्रक्शन हा संघ इथे ही मॅच जिंकतोय. त्यांना विजयाच्या लक्ष शुभेच्छा असतील. 21 धावांनी ही मॅच त्याने जिंकली आहे. टीम जनाप्पा युवा मंच येणाऱ्या मॅच मध्ये चांगला परफॉर्म व्हावा म्हणून आपल्यालाही शुभेच्छा असतील.